आजचा हा रिपोर्ट करताना शब्दांना धार चढते आणि डोकं संतापानं सुन्न होतंय। आपण कोणत्या युगात जगतो आहोत? प्रगत महाराष्ट्र, संतांचा महाराष्ट्र की हैवानांचा महाराष्ट्र? शब्द अपुरे पडतायत आणि संताप अनावर होतोय। महाराष्ट्र ज्याला आपण संतांची भूमी म्हणतो, जिथे स्त्रीला आदिशक्ती मानलं जातं, त्याच महाराष्ट्रात आज लेकीबाळी सुरक्षित आहेत का? माणुसकीला काळीमा फासणारी घटना, संतापाची लाट आणि संरक्षणाची मागणी पुणे जिल्ह्यातून ते गोंदियापर्यंत आणि संभाजीनगरपर्यंत सध्या ज्या बातम्या समोर येत आहेत त्या पाहून डोकं सुन्न होतंय। भोरमध्ये एका चिमुरडीचा झालेला दुर्दैवी अंत असो, गोंदियातील 60 वर्षाच्या व्यक्तीचा पाशवी कृत्य असो किंवा नात्यातील विश्वासाला तडा देणारी संभाजीनगरची घटना, ह्या घटना फक्त गुन्हे नाहीत तर आपल्या ढासळत्या सामाजिक मानसिकतेचे आरसे आहेत। एकीकडे आपण प्रगत होत आहोत, पण दुसरीकडे स्त्रियांवरचे अत्याचार थांबायचं नाव घेत नाही। त्याचवेळी काही ठिकाणी कायद्याच्या गैरवापराचा चर्चाही जोर धरतायत। मग प्रश्न उरतो की चूक कोणाची? कायदा कमी पडतोय की मानसिकता? आजच्या विशेष रिपोर्टमध्ये आपण याच गुंतागुंतीच्या विषयाचा सखोल आढावा घेणार आहोत। पुणे, गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर या 3 जिल्ह्यातून समोर आलेल्या घटनांनी माणुसकीला फाशी दिली। गेल्या काही दिवसात ज्या घटना समोर आल्या आहेत त्या पाहिल्यानंतर असं वाटतंय की कायद्यांचं राज्य संपलंय आणि फक्त झुंडशाही उरली आहे। ह्या घटना फक्त गुन्हे नाहीत तर आपल्या ढासळत्या सामाजिक मानसिकतेचे आरसे आहेत। एकीकडे आपण प्रगत होत आहोत, पण दुसरीकडे स्त्रियांवरचे अत्याचार थांबायचं नाव घेत नाही। त्याचवेळी काही ठिकाणी कायद्यांचा गैरवापराच्या चर्चाही जोर धरतायत। मग प्रश्न उरतोय की चूक कोणाची? कायदा कमी पडतोय की मानसिकता? आज प्रहारमध्ये आपण फक्त बातमी सांगणार नाही तर या विकृत मानसिकतेचे वाभाडे काढणार आहोत आणि व्यवस्थेला त्याचबरोबर जाबही विचारणार आहोत। सर्वात आधी बातमी पुण्यातील भोरची। उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजेच मुलांसाठी आनंदाची पर्वणी, पण या सुट्ट्या एका चिमुरडीसाठी शेवटच्या ठरल्या। भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात ही काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली। ही चिमुरडी आपल्या नातेवाईकांकडे सुट्ट्या घालवण्यासाठी आली होती। खेळता खेळता एका नराधमाने तिला फूस लावून नेले, तिच्यावर पाशवी अत्याचार केले आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचा जीव घेतला। आज भोरमध्ये संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे। लोक रस्त्यावर उतरलेत। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तरी जनतेची मागणी एकच आहे, त्या नराधमाला चौकात फाशी द्या। आता विचार करा, ज्या वयात नातवंडांना खेळवायचं, संस्कार द्यायचे, त्या वयात जर कोणी हैवान बनत असेल तर काय म्हणावं? आता भोरची ही घटना ताजी असताना दुसरी गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून एक संतापजनक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। 60 वर्षाच्या काशीनाथ शहारे याने एका 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला। वयाचं अंतर बघा, एकीकडे 15 वर्षाचं कोवळं वय आणि दुसरीकडे 60 वर्षाचा नराधम। वयाचं भान नाही की नात्याची मर्यादा। 60 वर्षाचा माणूस जेव्हा 15 वर्षाच्या मुलीकडे वाकड्या नजरेने पाहतो तेव्हा समजून जा की समाज रसातळाला चाललाय। या नराधमाला अटक झाली आहे, पण कायद्याचा धाक असता तर त्याने हे धाडस केलं नसतं। ही घटना समाजाच्या कोणत्या अधोगतीकडे निर्देश करते? अशा विकृत लोकांमुळे आज पालकांच्या मनात भीतीचं घर तयार झालंय। सर्व घटनांमधून एकच वास्तव समोर येते, ते म्हणजे गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही। आणि आता जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल। ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरची, जिथे नात्यातला ओलावा संपलाच पण क्रूरतेने सर्व सीमा ओलांडल्या। येथे मुलाचे वडील भीमराज साळुंके यांना ज्या अमानुषतेचा सामना करावा लागला ते ऐकून माणुसकीलाही लाज वाटेल। मुलांच्या आणि मुलींच्या संसारातील वादाचा सूड घेण्यासाठी मुलीकडच्या 9 जणांनी मिळून भीमराज साळुंके या 70 वर्षीय वृद्धाला टार्गेट केलंय। केवळ मारहाण नाही तर या नराधमांनी त्या 70 वर्षाच्या वृद्धांचे कपडे काढून त्यांना भर चौकात विवस्त्र केले। त्यानंतर लोखंडी रॉडने त्यांना बेदम मारहाण केली। इतक्यावरच त्यांचं मन भरलं नाही तर त्यांचं घर पेटून देण्यात आलं। भर चौकात एका वृद्धाची अशी विटंबना होत असताना समाज काय करत होता आणि कायद्याचा धाक कुठे होता? सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय, पण भीमराज साळुंके आज घाटी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत। ही घटना प्रगत महाराष्ट्राच्या तोंडावर मारलेली एक
चपराक आहे। आज समाजात एक वेगळं द्वंद्व पाहायला मिळतंय। एका बाजूला महिलांवर होणारे पाशवी अत्याचार आहेत, ज्यांच्यासाठी कठोर फाशीचे शिक्षेची मागणी होते, तर दुसरीकडे काही प्रकरणांमध्ये महिलांकडून कायद्यांचा गैरवापर केला जात असल्याच्या तक्रारी पुरुष आयोगाची मागणी जोर धरू लागली आहे। स्त्रियांवर होणारे अत्याचार हे आजही विदारक वास्तव आहे। भोर किंवा गोंदियासारख्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळवण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट आणि त्वरित शिक्षेची गरज आहे। मात्र त्याच वेळी खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवले जाणाऱ्या पुरुषांची संख्या ही दुर्लक्षित करून चालणार नाही। जेव्हा एखाद्या कायद्याची ढाल म्हणून वापर करण्याऐवजी हत्यार म्हणून वापर होतो, तेव्हा खऱ्या पीडित महिलांना मिळणारा न्यायही धोक्यात येतो। या तिन्ही घटना पाहिल्यावर काय जाणवतं? एकीकडे स्त्रियांवर अत्याचार होतोय, तर दुसरीकडे संभाजीनगर सारख्या घटनेत पुरुषाची एका बापाची विटंबना केली जाते। समाजात आज दोन टोकाच्या भूमिका आहेत। कोणी म्हणतंय महिलांना संरक्षण हवं, कोणी म्हणतं पुरुषांवरील अन्यायासाठी पुरुष आयोग हवा। पण प्रहारचा सवाल आहे की माणुसकी आणि न्याय यामधील दुवा कुठे आहे? जर 70 वर्षाचा बाप आपल्या घरात सुरक्षित नसेल, त्याला विवस्त्र करून मारलं जात असेल, तर आपण कोणत्या दिशेला जातोय? या सर्व घटना पाहिल्या की अंगावर काटा येतो। पण इथे एक दुसरा पैलूही आहे। समाजात आज दोन प्रवाह आहेत। एकीकडे स्त्रियांचे हे भीषण अत्याचार आहेत, तर दुसरीकडे काही ठिकाणी कायद्यांचा होणारा गैरवापर म्हणून आज पुरुष आयोगाची मागणी केली जाते। भोर आणि गोंदियासारख्या घटनांवरील आरोपींना फाशीच व्हायला हवी, इथे कोणताही समझोता नको। सरकारने शक्ती कायदा अंमलबजावणी इतकी कठोर करावी की गुन्हा करण्याआधी गुन्हेगाराचा थरकाप उडाला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे कायद्याचा गैरवापर काही ठिकाणी वैयक्तिक वादातून कायद्याचा हत्यार म्हणून वापर होतो, हेही तितकंच खरं आहे। यामुळे खऱ्या पीडित महिलांना मिळणारा न्याय लांबणीवर पडतो आणि समाज व्यवस्थेवरचा विश्वास उडतो। सरकारला आमचे काही रोखठोक प्रश्न आहेत। फास्ट ट्रॅक कोर्टाचा निकाल कधी लागणार? आरोपी जेलमध्ये सरकारी पाहुणचार किती दिवस घेणार? 60 आणि 70 वर्षाच्या नराधामांना वयाची सवलत मिळणार की कठोरात कठोर शिक्षा होणार? कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी आणि खऱ्या पीडितांना आधार देण्यासाठी सरकारमधला दुवा म्हणून कोणती यंत्रणा उभी करणार? सरकारने या विषयात झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारण्याची वेळ आली आहे। निर्भया असो वा शक्ती कायदा, कागदावरचे कायदे जोपर्यंत गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण करत नाही, तोपर्यंत काहीही बदलणार नाही। केवळ अटक करून चालणार नाही, तर पुराव्याची साखळी इतकी भक्कम हवी की कोणत्याही तांत्रिक कारणास्तव गुन्हेगार सुटता कामा नये। कायद्याचा गैरवापर करणाऱ्यावरही दंड आणि कार्यवाहीची तरतूद हवी, जेणेकरून कायद्याची विश्वासार्हता टिकून राहील। समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे। केवळ कायदे करून गुन्हे थांबणार नाहीत, तर घराघरातून मुलांवर होणारे संस्कार आणि पुरुषांची मानसिकता बदलणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे। भोरच्या त्या चिमुरडीला न्याय मिळेलच, पण पुन्हा कोणती चिमुरडी अशा नराधामांचा बळी ठरू नये ही सरकार आणि समाजाकडून अपेक्षा आहे। प्रशासनाने आता कुचराई थांबवून प्रहार करावा या विकृतीवर, या हैवानियतवर। आजचा हा विशेष रिपोर्ट संपवताना एकच सांगावंसं वाटतं, कायदे कितीही कडक करा, पण जोपर्यंत समाजातील ही हिंसक आणि विकृत मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कोणी सुरक्षित नाही। मग तो 70 वर्षाचा बाप असो वा 4 किंवा 15 वर्षाची मुलगी। प्रशासनाने आता कागदी घोडे नाचवणं थांबवून या गुन्हेगारांवर असा प्रहार करावा की पुन्हा कोणीही कायदा हातात घेण्याची हिम्मत करणार नाही। अन्यायाविरुद्धचा आमचा हा प्रहार असा सुरू राहील। तोपर्यंत सावध राहा, अन्याय सहन करू नका आणि अन्यायाविरोधात आवाज उठवा आणि पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।